महाराज योगी, जय जय महाराज योगी, महाराज योगी, जय महाराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय महाराज योगी, जय महाराज योगी, जय महाराज योगी, जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज योगी, जय जय दत्तराज योगी, जय जय महाराज योगी. पहा आता त्या बापूची वय काय. आता बापच असं करूल्यानं पोरं कशी करत असतील म्हणाला. बापही तसंच आणि पोरगही तसं झाल्यावर घराची काय वाट होत असेल म्हणाला. काय त्या दुःखाला पारावरच नाही महाराज. फार वाईट केलं या व्यसनानं आमच्या महाराष्ट्राचा, फार वाईट केलं. असो, राजा यदूची आई सांगू लागली, यदू उद्या सकाळी उठल्याच्या नंतर पहिलं घराचा त्याग कर. कोण सांगायला लागले? स्वतःची आई सांगायला लागली. असं आहे का कोणीतरी आई, माझं पोरग कोणा तर मठावर जाऊन बसावं आणि त्यांना काहीतरी जगाचा उद्धार करावं किंवा कोणाला ज्ञानाचा प्रचार प्रसार करावा असं वाटते का कोणाच्या आई बापाला? वाटत असेल तुमचं पोराचं उद्धार व्हावं म्हणून तर हात वर करा. आमच्या बर्डीवर खूप जागा मोकळी आहे. पुजाऱ्याच्या ठिकाणी माणूस नाही, नाही का, वगैरे 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 साठी आम्ही सुंदर त्याला संन्यास देऊ आणि उद्याच्याच कार्यक्रमात देऊ. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रत्यक्ष त्या ठिकाणी उपस्थितीमध्ये कोणाच मायबापाला वाटत नाही. पण ती आई कशी असेल महाराज? ती आई गोपीचंदाच्या आई सारखी होती, मैनावती सारखी होती. मैनावतीनं सुद्धा गोपीचंदाला गुरु करण्यासाठी प्रवृत्त केलं. मुलाला आई गुरु करण्यासाठी प्रवृत्त करावं. मुलगा पिऊन आला तरी बी बापू दिवसभर काम करताय रे, सून जर भांडण करू लागली, हो ग बस, ते दिवसभर काम करतय, संध्याकाळी थोडस घेतलं असेल ते थोडस होत 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 एका दिवशी ओव्हरलोड होतय, घराकडे यायला सुधरत नाही त्याला. तेव्हा मात्र माईला कळतय आता कोणा तरी महाराजाला याला गुरु करायला लावाव. ते ओव्हरलोड ना ते काय म्हणतात त्याला, तुमचं ते आउट ऑफ कव्हरेज एरिया मध्ये गेलंय, आता पुन्हा कव्हरेज मध्ये येईल येईल. ते हद्दीचं हद्द पार झालेले, ते पुन्हा हद्दीत येणं शक्य नाही. जे लेकर मायबापाला ऐकत नाहीत त्या लेकरायला कधीही महाराजाकडे आणीत जाऊ नये. पाया पडून विनंती आहे. ते तुमचं डोसकं खायले तर आमचं का खाणार नाहीत? ते जे लेकर मायबापाला ऐकत नाहीत ते महाराजाला कसे ऐकतील? प्रश्न आहे की नाही? त्यावेळेस मात्र आमची आई ते काही अधिकाराची असेल महाराज, ती आई सांगू लागली, उद्या सकाळी घराचा त्याग कर आणि जंगलाचा रस्ता धरून चालायला सुरुवात कर. बरंच अंतरावर गेल्याच्या नंतर घनदाट असं जंगल लागणार आहे आणि ते जंगल ओलांडल्याच्या नंतर तुला एक नदी लागणार आहे. त्या नदीतलं पाणी मात्र खूप थंडगार आहे आणि त्या नदीमध्ये बरेचसे लोक वाहून सुद्धा गेलेत. ते नदी जर ओलांडलास तर नक्की तुला दत्त महाराजाची भेट होते. आपण भजनामध्ये म्हणतो ना, अविद्या गंगेचे पाणी थंडगार, त्यात बुडाले थोर थोर, पाणी थंडगार, त्यात बुडाले थोर थोर. अविद्या गंगेचे पाणी थंडगार, मध्ये बुडाले थोर थोर.
या गंगेचे मूळ स्थान प्रपंचापासून जाण अविद्या नावाची गंगा आहे. तेवढी गंगा ओलांडली ना पलीकडे मग दुसरं काहीच नाही. स्वरूपच पाहायचं काम आहे. दत्त महाराजालाच पाहायचं काम आहे. त्या गंगेचं खूप थंडगार असं पाणी आहे. बापूंच्या सान्निध्यात बापूंच्या कृपेनं 2010 मध्ये आम्हाला हिमालय पाहायला मिळालं. त्यावेळेस आम्ही हिमालयाची परिस्थिती पाहिली. त्या हिमालयातल्या नदीत पाय ठेवल्याबरोबर पाय नदीत ठेवल्याबरोबर सारा अंग असं जन करायचं एकदाच. पुऱ्या अंगाला काठा यायचा. एवढं थंडगार पाणी. त्याही पेक्षा थंडगार पाणी आहे म्हणे त्या अविद्या नदीचं. आणि ती अविद्या नदी तेवढी जर ओलांडली ना पलीकड तुझ्यासाठी वाट पाहत बसलेले दत्त महाराज. वाट पाये उभा बेटीची आवडी. वाट पाये उभा बेटीची आवडी. वाट पाहे उभा. वाट पाहे शुद्ध लक्षणीचा राव. वाट पाहे शुद्ध लक्षणीचा राव. धरुणिया भाव धरुणिया भाव वाट पाये शुद्ध लक्षणीचा राव. वाट पाये शुद्ध लक्षणीचा राव. धरुणिया भाव धरुणिया भाव धरुणी वाट पाहे शुद्ध लक्षणीचा राव. धरोनिया भाव जावे वेगी. जिवंत असता मुक्त करील सद्गुरुनाथ. इच्छा पुरविल अनाथाची. इच्छा पुरविते पण कोणाची? कोणाची पुरविते? अनाथाची पुरविते. आपण अनाथ कोणाला म्हणतो? ज्याला माय नाही, ज्याला बाप नाही, ज्याला गण नाही, ज्याला गोत नाही, ज्याला राहायला घर नाही, ज्याला खायला भाकर नाही, त्याला काय म्हणतो आपण? अनाथ. शास्त्राच्या भाषेनं तो अनाथ नाही. शास्त्राच्या भाषेनं तो अनाथ ज्याच्या अंगात कुठल्याही प्रकारचे विकारच उरले नाहीत. म्हणूनच महाराज एका ठिकाणी सांगतात, अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. बड़े बड़े गुरु बापू जैसे. बड़े बड़े गुरु बापू जैसे. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. आनंद सद्गुरु. अनाथाचा नाथ आनंद सद्गुरु. किंवा माय जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथाचा नाथ जनार्दन. ते देव कोणाचा नाथ आहे? अनाथाचा आहे. अनाथ कोणाला म्हणावं? ज्याच्या अंगात विकारच कुठले प्रकारचे उरले नाहीत. देवाशिवाय दुसरा विषयच नाही. बाकी सर्व गोष्टीचा त्याग केलेला आहे तो अनाथ आहे. राग द्वेष काम क्रोध
मद मत्सर दंभ अहंकार मितूपणा जातीपणा लहान मोठेपणा हा हा गरिबी श्रीमंतीपणा या सर्वाचं वेगळं जीव होतंय. त्यावेळेस मात्र जीव देवाला आवडतंय. फार विकार वाईट आहेत महाराज, कधी कुठं नेऊन घालतील काही सांगता येत नाही. आमचे शिकाचे वाडीचे मारुती पाटील एका धाव्यामध्ये खूप सुंदर सांगतात. भयानक अज्ञान डोंगरी भयानक अज्ञान डोंगरी पडलो मायेच्या अंधारी पडलो मायेच्या अंधारे काम क्रोध व्याघ्र मदवर झापा मारी भव भय वाटते भारी गुरुराया धावल वत्तरी हो भव भय वाटते भारी भयानक अज्ञान डोंगरी पडलो मायेच्या अंधारी कामक्रोध व्याघ्र मजवर झापा मारी भव भय वाटते भारी मन हे ओढाळ त्या डोंगरी 10 तस्कर आज्ञा करी तेने वडावडी मांडली भारी जीव झाला माझा जरजरी भव भय वाटते भारी आशा भिकारीन वाटेवर देता इला पुरे ना घर शेवटी गिळू पाय बिचारी पाव सत्वरी भव भय वाटते भारी अविचार अस्वल भारी मजला फाडिती डोंगरी कामना राक्षसीन वैरी फिरवी 84 फेरी भव भय वाटते भारी मोहरान दांडगा भारी मजला खुंदळू खुंदळू मारी ममता बहीण तिच्या शेजारी भुलीभ्रांतीला हका मारी हो भव भय वाटते भारी दावत यावो दिगांबरा जगमित्रा कृपा करा बाळगुरुचा दास मोहन गिरविन विद्वय करी भव भय वाटते भारी गुरुराया धावलव करी भव भय वाटते भारी. मोह कोण आहे? रांदांडगाय. अविचार अस्वल भारी नाही का. हे सर्व कामक्रोधाधिक विकार दूर झाल्याशिवाय देव आमचा नाही. आता आमच्यात काही बरेच लोक आनंद संप्रदायातूनच एक पोट जात काढली. काय काढली? पोट जात काढली. जसं की काँग्रेसमध्ये ज्या लोकांचं काही शिजलं नाही त्या लोकांना राष्ट्रवादी काढले. भाजपमध्ये काही लोकांचं काही शिजलं नाही त्या लोकांना सेना काढले. सेनातही काही लोकांचं शिजलं नाही मनसे काढले है की नाही. तसं आमच्यात ज्या लोकांचं डाळ शिजणं झालंय अशाने एक पोट जात काढले. त्या जातीचं नाव आहे परनामी. काय? परनामी. उदबत्ती लावायची नाही, दिवा लावायची नाही, फोटो ठेवायची नाही, नाही का. हा गोसायाला गुरु करायचा नाही, गोसायाचे पाया पडायचं नाही, गोसायाच्या मठावर जेवायचं नाही. हा गोसायाच्या मठावरला बेकार आहे म्हण जेवण हॉटेलमध्ये खायला जमते मुसलमानाच्या. याला काय म्हणावं लागेल? बोलणं परज्ञानाचं आणि वागणं गैभ्यानाचं. बोलण्यानं देव भेटत नाही, आचरणानं देव भेटते. परज्ञान ही अवस्था आहे. परज्ञान नुसतं पोत्या पाठ करून लोकांचे डोकं भ्रमित करायचं नाही. परज्ञान काय? अवस्था आहे. सर्वाचं पलीकडे गेले की तो परज्ञानी झाला. या मायावी जगाच्या पलीकडे गेले की तो परज्ञानी झाला. मंत्र कोणताही जपत असेल. मला एक गोष्ट तुम्हाला विचारायचं आहे या मंचावरून आज. खरं सांगा तुमच्या छातीवर हात ठेवून, ज्यांच्या घरी 450 एकर जमीन होती
त्यांनी परमार्थ समजल्याबरोबर 450 एकर जमीन लोकांना वाटून टाकून दिली. मग 450 एकर जमीन वाटणारे परज्ञानी होतं का आता वावर घेणारे परिणामी होतं? परिणामी कोण होतं? वाटणारे. लोकाला आपला संपूर्ण संपत्ती वाटणारे खरे परिणामी होतं. हा, मी बरेच परिणामाला प्रश्न करीत असतो. आमच्या सद्गुरू समर्थ वाळगीर महाराजांनी गंगेतलं पाणी आणून तूप केलं. हा, गंगेतलं पाणी आणून तूप केलं. आणि तू तसं परज्ञानी बाळगीर महाराजाला काही समजत नव्हतं ना, आनंदगिरी बापूला काही समजत नव्हतं ना, त्याचं पुढचं तू शाणा झालास म्हणून आमच्या शिष्याचे कान तू फुकालास ना. मग तुझ्यात काय सामर्थ्य आहे ते आम्हाला दाखव. तू सुद्धा आनंदगिरीजी बापूंना जसं वाघ चाटीत गेले तसं तुला सुद्धा आम्ही वाघाच्या खाईत नेऊन घालतो. मग तू परिणामी होस का निजनामी होस ते पाहतो. आनंदगिरीजी बापूच्या अंगाला दोन्हीकडून वाघ चाटायचं म्हणे. वाघ जय हो. हा, कुत्र नाही, वाघ. कुत्रे कोणी सांभाळले? तोंडही चाटायलेत आता कुत्री. वाघ चाटायचं म्हणा, वाघ. खरंच गड्या, एखाद्या परिणाम्यानं वाघाला पाणी पाजवावं आणि वाघाच्या अंगावरून हात फिरवावं. उद्याच जर मी कपडे काढून केस काढून जर त्याचा शिष्या नाही झाला, मग आता पुढचं काय बोलायचं कामच नाही. एखाद्या परिणामानं पाण्याचं तूप करून दाखवावं. एखाद्या परिणामानं पाण्याचं तूप करून दाखवावं, उद्याच त्याचा शिष्य होतो. आणि तेही जाहीर या कार्यक्रमात बापूच्या देखत. कोणाचे डोके फसवायला लागले तुम्ही? कोणाचे लोक भ्रमित करायला लागले? चिडचिड नरकामध्ये बुडलेले लोक तुम्ही. तुमचं काहीच सुटलं नाही. राग सुटला नाही, क्रोध सुटला नाही, काम सुटला नाही, वासना सुटली नाही. त्याच्यात शिडबिड भरलेत तुम्ही, शेणातले किड्यासारखे झालेत. तुम्हाला काय अधिकार आहे परिणाम द्यायचा? कोण दिलंय तुम्हाला अधिकार परिणाम देण्याचा? काय सुटलंय तुमचं परिणाम देण्यासाठी? आणि लोकांचे आणखीन काही सांगून डोके भ्रमित करायला लागलेत. जीव पांढर शुभ्र होतय म्हणे, आणि ते काय आम्हाला माहित नाही काय? मग पांढर शुभ्र जीव होत, मग गुरु सुद्धा पांढर शुभ्र असाव. भगवे कपडेवाल्याला गुरु करायचं नाही. पिश्या, कधीपासून शाना झाला तू? जगाचा गुरु ब्राह्मण आहे, ब्राह्मणाचा गुरु संन्याशी आहे, आणि संन्याशाचा गुरु अविनाशी आहे. ही गोष्ट मी पूर्वी सुद्धा तुम्हाला सांगून गेलोय. लक्षात आलं? चिखलानं भरलेले हात हे पाण्यात नेऊन धुवावं लागतात, पुन्हा चिखलात नेऊन बुडविल्यावर भरतात, धुत नाहीत. म्हणून संसार रूपी चिखल काढण्यासाठी संन्याशी रूपी गुरुला शरणागती पत्करावं लागते. लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराज त्या ठिकाणी नुसतं बोलण्यानं परज्ञान नाही, राजा यदूंनी तसं अनुष्ठान केलं. त्या नदीच्या पलीकडे जाऊन राजा यदू झोपल्याच्या नंतर राजा यदूच्या हाडाची रांगोळ उमटायची म्हणे. कशाची? हाडाची रांगोळ उमटायची. हाडाची. आम्ही परिणामी झालो तरी आम्हाला 1.25 हाताची गादी लागायली. किती? 1.25 हाताची गादी लागायली. आम्ही परिणामी झालो तरी आम्हाला पंचपक्वान्नाचं ताट लागायलंय. आम्ही परिणामी झालो तरी आम्हाला सोन्याचे साकळ्या लागायल्यात. आम्ही परिणामी झालो तरी आम्हाला आभरणं लागायल्यात. याचं वेगळं परज्ञान आहे. या मायावी संसाराचं वेगळं परज्ञान आहे. आणि हेच परज्ञान राजा दलादनाला दत्त महाराजांनी सांगितलेले. शब्द सामान्य, विशेष, अपरोक्ष आणि पलीकडे गेल्याच्या नंतर परज्ञान. या सर्वात आमचं हित नाही. आमचं हित फक्त त्या देवाचं नामाच्या चिंतनात आहे. आणि तेच राजा यदूंनी दत्त महाराजाचं नामाचं चिंतन, कठोरपणानं नामाचं चिंतन करायला सुरुवात केलेले आहेत. त्यावेळेस दत्त महाराज त्यांना भेट दिलं. आणि भेट देऊन केले काय म्हणसाल महाराज? यदू दलादन सनत कुमार, यदू दलादन सनत कुमार, यदू दलादन सनत कुमार, यदू दलादन सनत कुमार. झाले अजरांबर देव बजाव दिगंबर, माझी विनंती वारंवार देव बजाव दिगंबर.
दिगंबर अनुसयासाठी धावत आले अनुसयासाठी धावत आले झाले सगुणाकार देव बजाव दिगंबर माझी विनंती वारंवार देव बजाव दिगंबर यदू दलादन सनत कुमार झाले अजरामर देव भजावो दिगंबर. आजही आपण अजरामर असं त्या यदू दलादनाचं नाव घेत असतो आणि म्हणून आपल्याला सुद्धा पवित्र व्हायचं असेल, या जीव पावन करायचा असेल, जीव आनंदापर्यंत नेऊन पोहोचायचा असेल तर आपण राहायचं कसं. जन्मा आलियाचे फळ अंगा लागो नेदी मळ. मातीचा वगैरे वगैरे नाही, विकाराचा, विषयाचा, विकाराचा याचं कुठल्याही प्रकारचं मळ लागू द्यायचं नाही. आम्ही सुद्धा देवल्य ऋषी सारखंच राजे यदू सारखंच एका जन्मात नाही झालं तरी पुढचं जन्म का होईना आपल्याला माणसाचं मिळतंय आणि हे पूर्वजन्मीचं संचित असल्यामुळं पुन्हा माणूस दत्त दत्त म्हणतंय. पुढचं जन्मात का होईना आमचा उद्धार होतंय, यात कुठल्याही प्रकारचं संशय नाही. आणि म्हणून आजच्या दिवशी 5व्या दिवसाची कथा या ठिकाणी संपन्न झालेली आहे. दत्त महाराजांनी आपल्याकडून करून घेतलेली आहे आणि या ठिकाणी कथेसाठी उपस्थित गुरुवर्य श्री संत आनंदपुरीजी महाराज, श्री दत्त संस्थान चोळाका आणि येथील मठाधिपती महंत गुरुवर्य श्री 1008 गोपाळगिरीजी बापू, गुरु आनंदगिरीजी बापू. बापूंची रोजच उपस्थिती आहे, पहा ना. कीर्तनाला उपस्थिती, कथेला उपस्थिती आणि सर्व कार्यक्रमाचं व्यवस्थापन. मी तर म्हणतो ब्रह्मदेवाने त्याला स्वतंत्रच बुद्धी दिली. एवढं मोठं विचार केल्यावर मला तर माझं तर राहील असं वाटत नाही, कधी फुटतं की. आणि म्हणून जसं नामचिंतनामध्ये महाराजांनी अहोरात्र मग्न होऊन राहायला सांगितलं, तसं महाराज आपल्या बापूला सुद्धा सारखं त्या कामाचा आणि या कार्यक्रमाचा आणि व्यवस्थापनाचा व्याप, तरी सुद्धा कामातलं काम काढून, वेळातलं वेळ काढून त्या ठिकाणी कथेला असो कीर्तनाला असो बापू या ठिकाणी हजर असतात. आणि काल श्री संत देवगिरीजी बापू दत्त संस्थान दिग्गी यांनी सुद्धा हजेरी लावली होती. आणि काल गणपतगिरीजी महाराज, श्री संत गणपतगिरीजी महाराज श्री दत्त संस्थान साखरा यांनी सुद्धा हजेरी लावली. आणि पहिल्या दिवशी पूजनाचं, पहिल्या दिवशी कथा सुरुवात करून दिली. या संस्थानाचे काय म्हणतात, निशाणेदार, या दत्त संस्थानाचे निशाणीदार. दत्त संस्थान दत्तबर्डी हदगाव हे महंताचं ठिकाण असल्यामुळं येथील निशाणीचं काम आहे हार्डपच्या संस्थानाला. आणि त्या निशाणीच्या नंतर ते भाला वगैरे काहीतरी धरून असतात, ते आमचे दिग्गी संस्थानाचे महंत. आणि नगाऱ्याचं काम आहे साखऱ्याला, साखरेच्या मठाला नगाऱ्याचं काम आहे. म्हणजे हे दत्तबर्डी संस्थानाच्या खालचे हे मठ आहेत. आणि म्हणून या ठिकाणी आमचे हरडपचे बापू श्री संत दयाळगिरीजी महाराज यांनी पहिल्या दिवशी कथेची सुरुवातच करून दिली. आणि हदगाव परिसरातील सर्व भाविक, आनंद संप्रदायातील दूरदूरून आलेले सर्व भाविक भक्त मंडळी, तेलंगणातून सुद्धा या ठिकाणी कथेचं श्रवण करण्यात आलेली मंडळी
व तसेच उत्कृष्ट असं सुंदर असं भजनी मंडळ या सर्वांच्या सहकार्याने आजचा पाचव्या दिवसाची आपली कथा संपन्न झालेली आहे. आणि उद्याला आपल्या कथेची सांगत आहे. उद्याला आपल्या कथेची सांगत आहे. उद्याला छिन्न बसवण्णाची कथा आपल्याला ऐकायला मिळणार आहे. दत्त महाराज स्वतः सांगत आहेत, दररोज मी त्या बसवण्णाच्या गावाला प्रत्यक्षात बसवण्णाला भेटण्यासाठी जात असतो. त्या बसवण्णाचा अध्याय आपल्याला ऐकायला मिळणार आहे उद्या. समर्थ सद्गुरू आनंदगिरीजी बापू 13वा अध्याय काढायला लावून, हे 13वा अध्याय बसवण्णाचा 13वा अध्याय काढायला लावून बापूला वाचायला लावायचे म्हणे आणि आमच्या बापूला सांगायला लावायचे म्हणे. आणि हे ग्रंथ, हे अध्याय चालू असताना आनंदगिरी बापू अक्षरशः रडायचे म्हणे सारखं. त्या बसवण्णाला झालेले जे त्रास आहे नामाबद्दल, त्या त्रासाला पाहून अक्षरशः बापू सारखं बापूच्या डोळ्यावाटा अश्रू गळायचे म्हणे. असं सुंदर असं प्रसंग उद्याच्याला आहे. आणि उद्या आपल्या कथेची सांगत आहे. आणि कथेच्या सांगतेला येत असताना हदगावातील मंडळी आपण सर्वांनी सोबत प्रसाद घेऊन यायचा आहे. ग्रंथासाठी एखादा वस्त्र वगैरे घेऊन यायचं आहे. उद्याला कथा सांगत आहे. आणि परवाच्या दिवशी 4 तारखेला भव्य दिव्य असं शाही मिरवणूक आहे. रथ, घोडे, भजनी मंडळ, आजूबाजूच्या परिसरातील सर्व भजनी मंडळ आणि नांदेड जिल्ह्यातील विविध संस्थानावरून येणारे गुरुवर्य मंडळी हे सर्व रथात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 4 तारखेला दत्त महाराजांच्या मूर्तीची शाही असं मिरवणूक निघणार आहे. आणि म्हणून शिवपार्वती मंगल कार्यालय ते श्री दत्तबर्डी संस्थान हदगाव पर्यंत ते मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीमध्ये हदगावातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हायचं आहे आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हायचं आहे. उद्या चालून आपल्याला तिथं गेल्यावर दत्त महाराजाला सांगता आलं पाहिजे, बापू मी आयुष्यभर काय बर्डीवर आलो नाही, पण मूर्ती स्थापनेच्या दिवशी मात्र होतो. आणि म्हणून सर्वांनी हजेरी लावायचे. हदगाव नगरीतील सर्वांनी 4 तारखेला आपापल्या घरासमोर सडा समर्जन करून रांगोळ्या वगैरे घालून सुंदर असं त्या मिरवणुकीचं स्वागत करायचंय. दत्त महाराज आपल्या घरासमोरून जात आहेत. आजूबाजूचा परिसर सर्व स्वच्छ करायचा आहे. दत्त महाराज त्या कचऱ्यातून जाऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. सर्वांनी आजूबाजूचा परिसर सुंदर असं सजवून ठेवायचंय. आपल्या दत्त महाराज आपल्या घरासमोरून मिरवणुकीत येऊन या ठिकाणी विराजमान होतील. या असा अनुपम्य सोहळा आपल्याला पाहण्यासाठी मिळणार आहे. जय आनंद, जय सद्गुरू. आणि 5 तारखेला सकाळी 11:11 सर्व संत महंतांच्या उपस्थितीमध्ये पावन सानिध्यामध्ये त्यांच्या सुंदर असं पवित्र करकमलाद्वारे मूर्तीची स्थापना होणार आहे. आणि 5 तारखेला संध्याकाळी भव्य दिव्य असं मिरवणूक आहे. 5 तारखेला दुपारी या ठिकाणी नाही 5 तारखेला दुपारी सुंदर असं सर्व साधू संतांच्या उपस्थितीमध्ये मूर्ती स्थापना होण्याबरोबर या ठिकाणी धर्मसभा होणार आहे. धर्मसभा आटोपले की या ठिकाणी आपल्या हडसणी येथील साखर कारखाना, त्या कारखान्याचे मालक देशमुख साहेब यांच्याकडून सुभाषराव लालासाहेब देशमुख राहणार डोकी, जिल्हा धाराशिव यांच्याकडून भव्य दिव्य अशी पंगत आहे. संपूर्ण हदगाव नगरी